श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि प्रत्येक सणाविषयी काय उपासना करायची असते, कोणकोणते उपाय करायचे असतात ते पण मी सांगत असते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थी आहे. श्रावणातली सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी आहे. उद्या दिनांक 22/8/2024 या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत, संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं काय आहे, या दिवशी जर आपण उपाय केले तर आपल्या घरातील समस्या, लहान मुलांसाठीच्या समस्या, मुलांची अभ्यासामधली प्रगती, स्त्रियांच्या वैयक्तिक प्रश्न अशा बऱ्याच समस्याचे निराकरण होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की ऐका. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत असतं. हे व्रत स्त्रियांनी पण करता येतं, पुरुषांनी पण करता येतं. कुमारिकासुद्धा हे व्रत करू शकतात. वर्षभरामध्ये एकूण 12 संकष्ट चतुर्थी येतात. ज्या वर्षी अधिक मास आला आहे त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात आणि ज्या वर्षी अधिक मास नाही त्या वर्षी फक्त 12 संकष्ट चतुर्थी येतात. महिन्याला एक संकष्ट चतुर्थी ही असतेच. या दिवशी आपण हे व्रत करायचं असतं. यामध्ये मिठाच्या चतुर्थीची सुद्धा एक खूप मोठी प्रथा आहे. हे व्रत मी सुद्धा केलं होतं. तुम्ही हे व्रत उद्यापासून करायला सुरुवात करू शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या विविध अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल. त्या कोणत्या अडचणी असू शकतात? तुमच्यावर कर्ज असेल, प्रश्नाच्या कर्ज असेल किंवा मग तुमची आर्थिक बाजू कमकुवत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता. म्हणजे काय करायचं, कोणत्याही अंगारिका चतुर्थीपासून किंवा तुम्ही श्रावण महिन्यातल्या या चतुर्थीपासून सुद्धा हा उपवास करायला सुरुवात करू शकता. हे व्रत आहे. हे व्रत कसे करायचे? आपण उपवास करायचा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवासच असतो. ज्यांना कोणाला सहन होत नाही त्यांनी एक टाईम फराळ करायचा आहे. फराळ म्हणजे तुम्ही साबुदाणा, भगर यापैकी कुठलंही खाऊ शकता. आणि संध्याकाळी मात्र आपल्याला 21 मोदक करायचे आहेत. मग तुम्ही गुळ खोबऱ्याचे मोदक करू शकता, पुरणाचे मोदक करू शकता. जे काही तुम्हाला करणं शक्य होते ते तुम्ही मोदक करायचे आहे. 20 मोदक तुम्ही ते गुळ खोबऱ्याचे करत असताल, पुरणाचे करत असताल ते मोदक करायचे आहे. आणि एका मोदकामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. आणि हे 21ही मोदक तुम्ही गणपती बाप्पाला दाखवायचं आहे. गणपती बाप्पाला दाखवल्यानंतर तुमचं जेवण इतर कोणतंही नाही, फक्त तुम्ही ते 21 मोदकच खायचे आहेत. संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची पूजा वगैरे अगोदरच करून घ्यायची आहे. आरती वगैरे करायचं आहे. सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर जे मोदकाचा तुम्ही नैवेद्य दाखवला आहे तेवढेच मोदक तुम्ही खायचे आहेत. जेव्हा पहिला घास, दुसरा घास म्हणजे एक एक मोदक खात असताना दुसऱ्या तिसऱ्या घासाला जरी तुम्हाला मिठाचा मोदक जरी लागला तर तेव्हा तुमचा काय होईल, तुमचा उपास संपून जाईल. असे तुम्हाला 21 चतुर्थी करायचं आहे. 21 संकष्ट चतुर्थी तुम्हाला अशा करायच्या आहेत. उद्यापासून तुम्ही ही संकष्ट चतुर्थी करायला सुरुवात करू शकता. ह्याचं खूप 100% फलदायी ही संकष्ट चतुर्थी आहे. म्हणून तुम्ही हे उपवास नक्की करायचं आहे. म्हणजे 7-8 मोदक खाल्लात तुम्ही, 10-11 खाल्लात, जेवढे काही तुम्ही खाताल, पहिल्या घासाला जरी तुम्हाला मिठाचा मोदक लागला तरी तुमचा उपवास सुटला. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही किती मोदक खाताय त्याच्यावर सगळे सेमच मोदक करायचे आहेत तुम्हाला. 8वा 9वा जे काही तुम्ही जेवढे खाताल पुरणाचे, गुळ खोबऱ्याचे, ज्या घासाला तुम्हाला मोदक मिठाचा लागला तेव्हा तुमचा उपवास सुटलेला असेल. मग परत तुम्ही मोदक खायचे नाही. तेवढ्या मोदकावरच तुमचं जेवण उपवास सुटला आहे. एवढ्या तुम्ही चतुर्थी करायच्या आहेत. मग तुम्ही 21 संकष्ट चतुर्थी करायच्या आहेत, लिहून ठेवायचं आहे. आणि 21 संकष्ट चतुर्थी करायचं आहे. 21 संकष्ट चतुर्थी झाल्यानंतर तुम्ही मग कुमारिका असाल, म्हणजे उपवास करणारी स्त्री, कुमारिका असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, काहीही असेल तर तुमच्या स्वइच्छेने तुम्ही 21 छोट्या बालकांना जेवण देऊ शकता किंवा त्यांना काहीही तुमच्या मनाने यथाशक्ती त्यांचं पूजा वगैरे करून, पादपूजा वगैरे करून त्यांना दक्षिणा देऊ शकता. काहीही तुमच्या मनावर तुमच्या स्वइच्छेने तुम्ही 21 जोडप्यांना जेवण घालू शकता. तुमची जे इच्छा आहे ते तुम्ही करू शकता. ही खूप प्रभावी आणि खूप चांगली सेवा आहे. ही तुम्ही सर्वांनी जरूर करायची आहे. शास्त्रानुसार सुद्धा सांगितलं जातं की महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीपेक्षा या श्रावण मासातली जी संकष्टी चतुर्थी आहे ही खूप चांगली आणि शुभदायी आहे.
कोणतेही संकष्ट चतुर्थीचं उपवास करण्यासाठी ही खूप फलदायी आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून कोणत्याही उपवासाला सुरुवात केली जाते. म्हणजे मिठाच्या मोदकाची चतुर्थी असेल, दुसरी कुठलीही चतुर्थी असेल, कोणाची कोणत्या कारणानुसार जर संकष्ट चतुर्थी करायची सुटली असेल तर त्यांनीसुद्धा उद्याच्या चतुर्थीपासून उपवास करायला सुरुवात करायची आहे. संकष्ट चतुर्थी सलग 21 संकष्ट चतुर्थी धरून व्रताचे शेवटी उद्यापन करायचे असते. अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसं करायचं आहे. तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असेल, कोणतीही इच्छा तुमची ती पूर्ण 100% होणार याची मी तुम्हाला खात्री देते. कारण मी ही संकष्ट चतुर्थीचा उपवास मी स्वतः अनुभवला आहे आणि मी स्वतः हे उपवास पण केले आहेत. मला सुद्धा खूप चांगला अनुभव आला आहे. म्हणून तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते की तुम्ही हे खूप चांगल्या प्रकारे मनाने श्रद्धेने करा. गणपती बाप्पाला तळमळीने करा तुम्ही आणि मग बघा 21 संकष्ट चतुर्थी पूर्ण होईपर्यंत तुम्ही जे काही इच्छा मागितला आहात ते तुमची पूर्ण होणारच आहे. ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी हे 2 मंत्र जरूर म्हणा. ओम गणगणपतये नमः, ओम एकदंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हे 2 मंत्र तुम्ही उद्या एक माळ करायचे आहेत. या मंत्राने सुद्धा खूप फरक पडणार आहे. आणि मुलं जर कुठले अभ्यासामध्ये कमकुवत असतील तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा 5 वेळा म्हणू शकता. त्याचबरोबर हे 2 मंत्र मी तुम्हाला आत्ता सांगितले आहेत ते 2 मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचं आहे. गणपती बाप्पासमोर बसून गणपती बाप्पाला अगोदर विनंती करायची आहे आणि गणपती बाप्पाला विनंती केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा 5 वेळा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही म्हणायचं आहे. आणि त्यानंतर एक माळ हे दोन्हीही मंत्र म्हणायचे आहेत. याने सुद्धा तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होईल. हे उपाय तुम्ही नक्की करा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.